स्वामी समर्थ महाराजांचे दोन शिष्य होते, एक बाळाप्पा महाराज आणि दुसरे चोळाप्पा महाराज. त्यापैकी गाभाऱ्यामध्ये नागाचा फणा असलेली जी मूर्ती आहे ती बाळाप्पा महाराजांची समाधी आहे. बाळाप्पा महाराज स्वामींच्या सेवेत प्रत्यक्षात 22 वर्ष होते आणि गाभाऱ्यात वरच्या कोनाड्यात देवळीमध्ये छत्रीखाली श्री स्वामी समर्थाची मूर्ती आहे. त्याच्याखाली जे पांढरे पादुका तुम्हाला दिसतात, स्वामी समर्थांनी बाळाप्पा महाराजाला स्वहस्ते दिलेल्या त्या मूळ चिन्मय पादुका त्याच आहेत. त्या पादुका घेऊन बाळाप्पा महाराजांनी हा मठ स्थापन केला. तर या मठाला 125वा वर्ष चालू आहे. बाळाप्पा महाराज स्वामींच्या सेवेत प्रत्यक्षात 22 वर्ष होते. बाळाप्पा महाराज नंतर हे गादीवर आले गंगाधर महाराज. गंगाधर महाराज नंतर ते अक्कलकोटचे गजानन महाराज शिवपुरी, हा समोरचा फोटो. असं गुरु शिष्य परंपरा आहे. पण याला गुरु मंदिर हे नाव आहे आणि बाळाप्पा महाराजाचा मठ देखील म्हणतात. स्वामी समर्थांनी बाळाप्पा महाराजाला त्या मूळ चिन्मय पादुका देताना असं सांगितलं, संदेश दिला स्वामींनी की आलेल्या भक्ताला सूर्यचंद्र असेपर्यंत भाजी भाकरी दे. त्याप्रमाणे इथे दुपारी 12:30 ते 3 गाभाऱ्याच्या मागे महाप्रसाद असतो दररोज 12 महिने. संध्याकाळी 7 ते 8 आरती असते, परत 8 ते 10 महाप्रसाद असतो. हा स्वामी समर्थ महाराजांचा मूळ ओरिजिनल फोटो अमेरिकेच्या कोड्या कंपनीने 1872 साली स्वामी समर्थ हयात असताना सर्व शिष्यगणासमवेतचा कॅमेऱ्यातला भारतातला पहिला फोटो आहे. मधले स्वामी समर्थ महाराज, माझ्याकडचे खाली बसलेले हे चोळाप्पा महाराज, पलीकडचे खाली बसलेले चोळाप्पा महाराजांचे जावई श्रीपाद भट, वरच्या कोपऱ्यात हात जोडून उभे असलेले ते बाळाप्पा महाराज, खांद्यावर चौरी घेतलेले भुजंगा स्वामीचे सेवक. अक्कलकोटच्या राजांनी त्यांची त्या काळी नेमणूक केली होती. आणि इकडच्या पांढऱ्या साडीच्या कोपऱ्यातल्या सुंदराबाई. स्वामींचे पावलं 25 नोव्हेंबर 2017ला ह्या जुन्या फरशा काढून नवीन मार्बल ग्रॅनाइटच्या फरशा घालण्याचं ट्रस्टने ठरवलं होतं. परंतु त्या दिवशी प्रत्यक्ष कामाला सुरुवात करताना असं जागोजागी पावलं उमटले. हम गयाने जिंदायचा संकेत दिला. त्यामुळं फरशीचं काम काय जुन्या फरशा काढल्या गेल्या नाहीत, आहे तसेच ठेवले. हा स्वामी समर्थ महाराजांचा पलंग आहे. इथे बाळाप्पा महाराजांनी स्वामी समर्थ महाराजांसाठी 3 पायऱ्याचा पलंग त्या काळी तयार करून घेतलेला आहे. इथे 5:05ला काकडा आरती असते, संध्याकाळी 7 ते 8 आरती असते. स्वामीला हुक्का दिला जातो, निद्रिस्त केले जाते, मच्छरदाणी लावली जाते. गुरु शिष्याची परंपरा आणि गुरु शिष्याची भेट कायमस्वरूपी या मठात होत असते पूर्वी. त्यामुळे या पलंगाला महत्त्व आहे. स्वामी या पलंगावर आराम करायचे स्वतःहून. पूर्वीचा पलंग आहे तो. दर्शन दिलं बघा, तो एक फोटो घ्या तिकडे. अरे वा, छान, खूप सुंदर. ते सुंदर आहे ना.